हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? आज आपण बघणार आहोत की नेक्स्ट 7 डे तुमच्यासाठी कसे जातील. तर 2 ऑप्शन्स ठेवलेत मी तुमच्यासमोर. एस ऑफ कप आणि एस ऑफ पेंटिकल. जो कार्ड तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करत आहे ते ऑप्शन निवडा आणि स्टेप बाय स्टेप मी दोन्हीही रीडिंग करेल. फर्स्टवाला आहे एस ऑफ कप आणि सेकंड इज एस ऑफ पेंटिकल. तर नेक्स्ट 7 डेज तुमच्यासाठी कसे जातील आणि काय होईल तुमच्या लाईफमध्ये हे चेक करूया. आय होप तुम्ही एक ऑप्शन चूज केला आहे या दोन्हींपैकी. तर चला आपण पहिलं ऑप्शन स्टार्ट करूया. ज्यांनी हे कार्ड्स चूज केले त्यांच्यासाठी नेक्स्ट 7 डेज कसे जातील. हे युनिव्हर्सिटी डिवाइन पॉवर, हे कॉस्मिक एनर्जीज प्लीज मला सांगा. एस ऑफ कप ज्या लोकांनी चूज केला त्यांच्या लाईफमध्ये नेक्स्ट 7 डेजमध्ये काय होईल, कसे असतील त्यांचे नेक्स्ट 7 डेज. ज्यांनी एस ऑफ कप चूज केलं त्यांच्या लाईफमध्ये नेक्स्ट 7 डेजमध्ये काय होईल. ओके, बघा मला असं दिसतंय की खूप सारे लोक ट्रॅव्हल करायला जाल या नेक्स्ट 7 डेजमध्ये. फ्युचरचा फार विचार करताय तुम्ही. वेटिंग मोडवर बसलाय की माझ्या लाईफमध्ये ही विश कधी पूर्ण होईल किंवा हे काम कधी पूर्ण होईल. प्लॅनिंग खूप करता पण ॲक्शनची कमी आहे. तर ती ॲक्शन घ्यावी लागेल तुम्हाला. नुसतं डोक्यातच प्लॅनिंग करून उपयोग नाही. किंवा तुमच्याकडे 2 ऑप्शन्सही असू शकता की 2 गोष्टींमधून मला चूज करायचं आहे. श्युरिटी कमी आहे काही गोष्टींची, क्लॅरिटी कमी आहे आणि खूप सारे पेनफुल चेंजेस आहेत तुमच्या लाईफमध्ये. काहीतरी पास्टमध्ये इतकं घाणेरडं घडलं आहे की त्याचा इम्पॅक्ट अजूनही तुमच्या लाईफवर आहे आणि खूप काही खराब झालं आहे, एंडिंग झाल्यास काही तुमच्या लाईफमध्ये. आणि स्वतःला तुमच्यामध्ये त्या चेंजेसमुळे डॉमिनेटिंग एनर्जी आली की गोष्टीला कंट्रोल करणं किंवा अग्रेशन येणं तुमच्यामध्ये, ह्या गोष्टी झाल्यात. तर नेक्स्ट 7 डेजमध्ये मला वाटतं आहे की तुम्ही खूप प्रेशर घ्याल गोष्टींचं, रिस्पॉन्सिबिलिटींचं बर्डन येईल, टेन्शन येईल, हेल्थ पण खराब होऊ शकते. काही लोकांना रात्रीची झोप येणार नाही. पण करिअरमध्ये फोकस असाल तुम्हाला तुमचं फ्रीडम फार इम्पॉर्टंट असेल की मला माझं डिसिजन स्वतःला घ्यायचे, फ्रीडम हवं आहे मला, मी कोणाच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही आणि मी माझ्या ग्रोथसाठी कार्य करीत राहील, अशी तुमची मेंटॅलिटी राहील. किंवा मला जे करायचे ते मी करेल असं. आणि नेक्स्ट 7 डेजमध्ये काही गोष्टी हँग असतील की तुम्हाला वाटेल की हे काम व्हायला हवं, तर त्या लटकून राहतील. इतके फ्रूटफुल रिझल्ट तुमच्या मनमुताबिक नाही राहणार आणि अवेकनिंग होईल काही गोष्टींची. म्हणजे एक म्हणतो ना आपण परीक्षा घेणे देव, परीक्षा होऊ शकते तुमची कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी. तुमची पेशन्स लेवल चेक केली जाईल देवाकडून की तुम्ही किती पेशन्स ठेवता. आणि एक पॉईंट येईल नेक्स्ट 7 डेजमध्ये, काहीतरी सेलिब्रेशन, हॅपीनेस, सक्सेसफुल, इमोशनल एनलाइटमेंट किंवा हॅपीनेस तुमच्या लाईफमध्ये येईल. तुम्ही फिरायलाही जाऊ शकता किंवा ते काहीतरी गुड न्यूज मिळू शकते. आणि स्ट्रेस पण दिसतो आहे एंडिंग ऑफ द 7 डे. काही लोक स्ट्रेस घेतील का आणि चान्सेस हे पण आहेत की तुमचं कोणाशी तरी भांडण होऊ शकतं किंवा तुमच्या पाठीमागे तुमच्याविषयी लोक बोलणं वाईट, त्या गोष्टीही होऊ शकतात. किंवा काही लोक असे पण आहेत की एकमेकांवर हात उचलणे इथपर्यंतही जाऊ शकतात. तर ही एक कलेक्टिव्ह रीडिंग आहे. आय होप तुमच्याशी रेझोनेट झालं असेल. आता हे होतं तुमचं रीडिंग. आता नेक्स्ट कार्डकडे जाऊया आपण, नेक्स्ट रीडिंगकडे. ज्या लोकांनी एस ऑफ पेंटिकल हे कार्ड्स निवडलं होतं त्यांचे नेक्स्ट 7 डेज कसे असतील हे बघूया आपण. हे युनिव्हर्स, हे डिवाइन पॉवर, ज्यांनी एस ऑफ पेंटिकल हे कार्ड्स निवडलं आहे त्यांच्या नेक्स्ट 7 डेज कसे जातील, काय होईल त्यांच्या पुढच्या 7 दिवसांमध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या लाईफमध्ये. युनिव्हर्स, डिवाइन पॉवर, एस ऑफ पेंटिकल ज्यांनी निवडला आहे त्यांच्या लाईफमध्ये नेक्स्ट 7 डेजमध्ये काय होईल. जय श्रीराम, जय श्रीराम. हे बघा मला वाटतंय तुम्ही प्लॅनिंग करताय की कुठेतरी मला लांब जायचं आहे फिरायला.
किंवा ट्रॅव्हल करायचं आहे, आउट ऑफ स्टेशन असू शकतं किंवा आउट ऑफ टाऊन असू शकतं किंवा आउट ऑफ कंट्री पण असू शकतं. किंवा तुम्ही एक काम असं करताय की तिथे ट्रॅव्हलिंग होती आहे, ट्रॅव्हलिंगचा संबंध येतोय खूप. फ्युचरचा फार विचार करता वेटिंग मोडवर बसलाय की माझ्या लाईफमध्ये हे कधी होईल, ते कधी होईल. तर मला असं दिसतं की प्लॅनिंग, प्लॉटिंग आणि वेटिंग मोड दिसतंय. ट्रॅव्हलिंग पण दिसतीये. तुम्ही नेक्स्ट 7 डेजमध्ये सुट्टी पण घ्याल किंवा ब्रेक घ्याल स्वतःच्या लाईफमध्ये स्वतःसाठी टाईम काढण्यासाठी. की पास्टमध्ये जे निगेटिव्ह झालं आहे त्याच्यातून तुम्हाला ती थोडीशी विश्रांती हवी आहे किंवा स्वतःला हील करायचं आहे. तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही ब्रेक घेऊ शकता किंवा काही लोक आजारीही पडू शकता या नेक्स्ट 7 डेजमध्ये किंवा काही लोक हॉस्पिटलाइज बी होऊ शकतात. नॉट एव्हरीवन बट कुछ लोक, म्हणजे मला असं वाटतं की काही लोक आजारी पडू शकतात किंवा झोपण्यासाठी टाईम काढणे वगैरे किंवा हॉस्पिटलाइज होणं हे. तर नेक्स्ट 7 डेजमध्ये एक व्हील ऑफ फॉर्च्यून कार्ड आलं आहे तुमच्यासाठी. तर एक सायकल चेंज होईल, म्हणजे एक सायकल संपून दुसरं सायकल सुरू होईल. म्हणजे खूप सारे चेंजेस, अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळेल. काही गोष्टींचा त्यागही तुम्हाला करावा लागेल आणि गोष्टी बदलणार आहेत. तर चेंजेस होणार आहेत, तर बी प्रिपेअर फॉर दॅट. तुम्ही थोडेसे प्रॅक्टिकल असाल आणि हार्टचं नाही ऐकता जरा मेंदूनीच जास्त विचार कराल की हां मला प्रॅक्टिकल राहायचं आहे, इथे इमोशनल होऊन चालणार नाही. काही लोक लीगल इश्यूशी कनेक्टेड असू शकतात किंवा लीगल प्रोसेस किंवा लॉयर वगैरे अशा गोष्टींशी कनेक्टेड असू शकतात असे मला वाटतंय. अँड लॉजिकल इथिकल बिहेवियर असेल तुमचं. इमोशनल नाही दिसत आहे मला या नेक्स्ट 7 डेजमध्ये. एक तर तुम्ही पैशांची देवाणघेवाण करू शकता किंवा तुम्हाला लोकांचा सपोर्ट मिळेल फायनान्शियली किंवा तुम्ही चॅरिटीही करू शकता, दानधर्म असंही दिसतंय. नेक्स्ट 7 डेजमध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल की तुमच्याकडे 2 ऑप्शन असतील आणि तुम्ही त्या याच्यातच अडकून जाल की माझ्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे किंवा कोणती चॉईस मी घेतली पाहिजे. 2 ऑप्शन आहे, इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, याला निवडू का त्याला निवडू, आणि कन्फ्यूज राहाल. म्हणजे क्लॅरिटी मिळणार नाही तुम्हाला, स्टक फील होईल. ओव्हर थिंकिंग दिसतीये तुमची. इमॅजिनरी थॉट्स खूप येतील डोक्यात. म्हणजे विशफुल थिंकिंग जी असते ना, जे झालंच नाही आहे त्याच्याबद्दल पण विचार करू शकता तुम्ही. अपॉर्च्युनिटीज पण येतील तुमच्याकडे नेक्स्ट 7 डेजमध्ये. करिअरमध्ये तुम्ही जर जॉब किंवा बिझनेस करत असाल तर फार फोकस असाल. फ्रीडम तुम्हाला इम्पॉर्टंट असेल किंवा इंडिपेंडन्सी. तुमच्यात हा गुण आहे इंडिपेंडन्सी, पण थोडा इगो किंवा ॲटिट्यूड असू शकतं नेक्स्ट 7 डेजमध्ये. अँड डेफिनेटली कोणतं ना कोणतं सक्सेस तुम्हाला नेक्स्ट 7 डेजमध्ये मिळेल. तर हे आहे तुमचं रीडिंग. आय होप तुमच्याशी रेझोनेट होईल. आणि जर तुम्हाला माझं रीडिंग आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.